गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी ना चालता चालता सहज या मिरचीच्या झाडांकडे लक्ष गेलं. किती छान मिरच्या लागल्यात ना, लांबची लांब, हिरवीगार, एकदम झणझणीत आणि तिखट असणार आहे बरं का. या मिरच्या बघून असं वाटलं की मिरचीचं आपण आज काहीतरी बनवूयात. तुम्हाला काय वाटते, आपण मिरचीचं काय बनवू शकतो? होय, बरोबर ओळखलत की आज आपण मिरचीचा खरडा बनवूयात. चला तर मग आज मस्त मिरचीचा खरडा बनवूयात. कसला झणझणीत आणि कसला भारी दिसतोय ना खरडा. आता खरडा म्हणलं ना की भरपूर सारा लसूण आला. आता लसूण तर काय घरचाच आहे. भरपूर लसूण सोलून घ्यायचा, मस्तपैकी मिरच्या धुवून घ्यायच्या, गॅस चालू करायचा, कढई गरम करून घ्यायची. कढईमध्ये 7 ते 8 मिरच्या मस्त भाजून घ्यायच्या. त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे, थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आणि छान मस्त तडतडीत असं भाजून घ्यायचं. आता इथं मिरच्या आपल्या तडतडीत छान अशा भाजून झालेल्या आहेत. आता ह्या मिरच्या भाजल्यानंतर थोडा वेळ याला ना थंड होऊ द्यायचं. थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता हे तुम्ही उकळामध्येही कुटू शकता आणि मिक्सरमध्येही बारीक करू शकता. माझ्याकडं काही उकळ अवेलेबल नाही, त्यामुळं मी मिक्सरच प्रेफर केला. आता छान मस्त बारीक झालेलं आहे बरं का. आता हे मस्त बारीक झालेलं कढईमध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून तडतडीत असं परतून घ्यायचं, एकदम व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आता इथं छान मस्तपैकी तडतडीत असा मिरचा तयार झालेला आहे बरं का. एकदम झणझणीत आणि मस्त टेस्टला होतं. खूप छान टेस्ट लागली या मिरच्याची बरं का. तुम्हाला जरी हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.